आपण सत्यनारायणाची पूजा करतो, त्यात बाळकृष्णाची मूर्ती असते, शिऱ्याचा नैवेद्य असतो, 5 फळं ठेवतो. आपल्या घरच्या बाळाला रोज शिरा द्या, 5 फळं द्या, त्यात विड्याचं पान ठेवतो. तुम्ही विड्याचं पान खा, बाळाला पण द्या. त्यातून जो चुना मिळतो ना, त्याने बाळाची हाडं बळकट होतात, लांब होतात, मुलाची उंची वाढते. पूजेला जसा शिरा असतो ना, तसा शिरा मुलाला 12 वेळा द्या. त्याला मागायला नाही लागलं पाहिजे. देवासमोर प्रसाद ठेवतो, खाऊ ठेवतो, तसा एक बाळ कोपरा बाळाचा करा, तिथे तो मुलापुढे म्हणून खाऊ प्रसाद ठेवा. तुमची मुलं खातील, शेजारपाजारचे येतील, ते पण खातील, ते पण छान होतील. तुमच्या मुलाला जिवलग सवंगडी आयुष्यभरासाठी मिळतील. आणि जगाचा अभ्यास असा आहे की सर्वाधिक दीर्घायुषी, सुखी, निरोगी कोण बरं? ज्यांना मित्र आहे तेच. आणि तुमच्या खाऊ कोपऱ्याने तुमच्या मुलाला आयुष्यभराचे मित्र मिळतील. तर हे जरूर करा आणि सगळ्यांना सांगा.